नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया लास्ट वीक मध्ये मार्केटने काय परफॉर्म केले आणि येणाऱ्या वीक साठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, तुम्ही इंट्राडे ट्रेड करताय किंवा लॉंग टर्म ट्रेड करताय, त्या दोन्ही मध्ये पण तुम्हाला वीकली अनालिसिस करणं खूप गरजेचं राहतं, कारण वीकली अनालिसिस वरती जे स्विंग असतात त्या स्विंगला मार्केट लॉंग टर्म मध्ये पण आणि शॉर्ट टर्म मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट करतो। तर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू आपला नेहमी पाहिजे की दर शनिवारी दर रविवारी आपण एक प्लॅन केला पाहिजे की नेक्स्ट वीक साठी आपलं काय प्लॅनिंग राहील आणि त्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे। तुम्हाला जर तुम्ही लास्ट वीकचा जो व्हिडिओ आहे माझा पाहिला नसेल तर कोणी बघून घ्या वीकली अनालिसिसचा, मी आय बटन वरती पण देऊन टाकेन। एक्झॅक्टली जे लेवल मी सांगितलं होते त्याच लेवलवरून मार्केटने या वीक मध्ये पूर्णपणे परफॉर्म केले। आता आपण बघूया, कारण की इम्पॉर्टंट लेवल वरती मार्केट आहे सध्या, त्याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देईन। तर आपण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मध्ये आपण हा व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करून टाका, नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टीचं चार्ट लावलेलं आहे, 1 वीकचं या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ बघू शकता आपल्याला जी या वीकची जी फायनल क्लोजिंग आहे ती मिळालेली 47,122 रुपये 124 रुपयाची आपली क्लोजिंग मिळालेली आहे। लास्ट वीकची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ बघितलं तर 600 650 पॉईंट अपसाइडला जाऊन आपण इथं प्लस मध्ये 350 पॉईंट आपण या ठिकाणी प्लस मध्ये जाऊन क्लोज केले। आता आपल्याला बारीक लक्ष द्यायचं, मी जे सांगतोय ते मी याला जे ना थोडासा चार्ट जरा सिस्टमॅटिकली एकदा याला ऍडजस्ट करून घेतो, म्हणजे आपल्याला समजा मला काय सांगायचंय। ठीक आहे, आता इथून आपण लक्ष देऊ शकता की एक लॉंग टर्म वे मध्ये जे ना मार्केट एक पॉझिटिव्ह साईडला ट्रेंड घेत आहे। पॉझिटिव्ह साईडला ट्रेंड घेत असताना त्याला एक स्विंग मार्केट एक बनवत चालतंय बघा। हे बघा, या ठिकाणी एक स्विंग झालेला आहे, या ठिकाणी पण एक स्विंग आहे, इथे एक आपल्याला एम पॅटर्न दिसतोय आणि नंतर या ठिकाणी पण एक स्विंग आहे आणि नंतर या ठिकाणी पण एक मार्केटने एक स्विंग बनवलेलं आहे, बरोबर। आता आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन येते, त्या ट्रेंड लाईन मी आपल्यासाठी ड्रॉ करतो, जस्ट अ मिनिट। या ठिकाणी आपण बघू शकता ही एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन येते, त्याच्यानंतर ही एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन येते आणि ही एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट हॉरिझॉन्टल लाईन येते। ठीक आहे, आता जर आपण याला जर बारीक लक्ष दिलं तर या ठिकाणी मार्केट इथं 2 टाइम इथं रेजिस्टन्स पॉईंट इथं हिट करतोय, जो की याचा रेजिस्टन्स पॉईंट येतोय 26,000 ते 26,500 हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉईंट होता। या पॉईंटला मार्केटने इथं फर्स्ट टाइम इथं क्रॉस करून नंतर ह्याच लेवलवरती जो 45,000चा लेवल आहे 45,000च्या लेवलवरती इथं बाहेर लोकांनी याला होल्ड केल्यानंतर याला बरोबर वरती जो नेक्स्ट आपला जो हाय पॉईंट होता जो की येतोय आपला 47,600 47,500 या लेवलला मार्केटने इथं बरोबर रेजिस्टन्स म्हणून इथं एक आपल्याला हिट केलेलं आपण बघू शकतो। ठीक आहे, मी लास्ट वीक मध्ये आपल्याला सांगितलं होतं की इथं एक मार्केटने ह्या ट्रेंड लाईनला मार्केट रिस्पेक्ट करत आहे आणि बरोबर त्याच ट्रेंड लाईनला मी याला जे ना थोडंसं याला एक झूम करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल, बरोबर त्याच ट्रेंड लाईन वरती इथं मार्केट इथं सपोर्ट घेताना दिसतोय, जो लेवल येतो आपला 46,000चा। या 46,000च्या लेवलला म्हणजे मी तुम्हाला एक हा लेवल एक दिला होता, या लेवलला जर क्रॉस करून 47,000च्या वरती जर जाते तर मार्केटसाठी जो नेक्स्ट रेजिस्टन्स राहील तो 48,000चा रेजिस्टन्स आहे। तुम्ही बघू शकता या रेजिस्टन्स वर पण मार्केट इथं खूप वेळा इथं बरोबर मार्केटने इथं रेजिस्टन्स पॉईंट घेतलेला आहे। आता नेक्स्ट वीक साठी मार्केटसाठी जे नेक्स्ट टार्गेट राहील ते 48,000 ते 47,900 हे आपल्यासाठी एक टार्गेट राहील। या टार्गेट पर्यंत मार्केट इथं रीच आउट करायचं ट्राय करू शकतो, तर या लेवलवरती आपलं लक्ष ठेवायचं आहे। आणि जो पण मार्केट इथं 46,000च्या खाली तर आपल्याला ट्रेड करत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडला कुठलाही मोठ्या टार्गेट आणि मोठ्या स्टॉप लॉस साठी आपण इथं ट्रेड नाही करू शकत, कारण की तिथं डाऊन ट्रेंड वरती मार्केट दिसत नाही, मार्केट इथं अप्पर साईडला इथं ट्रेड करताना दिसते आणि त्याला एक मार्केटने प्रूफ सम काइंड ऑफ मार्केटने इथं दिलेलं आपल्याला दिसते। तर एक सिंपल याच्यामध्ये आपल्याला लॉजिक काय करायचंय की आपल्याला बाय ऑन डिप मध्ये जे पण टार्गेट भेटन म्हणजे ट्रेड भेटन त्या ट्रेड वरती आपण एक डब्ल्यू पॅटर्न टाइप आपण ट्रेड इथं फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्यावरती आपण ट्रेड करू शकतो, कारण बायर या ठिकाणी हायली ऍक्टिव्ह आहे, सेलर इतके स्ट्रॉंग नाहीये। सेलर आपल्याला 46,000च्या खालीच आपल्याला स्ट्रॉंग दिसतील, तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आणि जे नेक्स्ट सेलर जे ऍक्टिव्ह होतील आपल्याला 48,000च्या इथपर्यंत थोडे बहुत या ठिकाणी टच झाल्यानंतर खाली घेऊन यायचं ट्राय करतील, त्याच्यानंतर त्या टायमाला आपल्याला बघता येईल की तिथं पॉवर जी आहे ऑथॉरिटी जी आहे ती बायरची स्ट्रॉंग आहे का सेलरची स्ट्रॉंग आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल। आता निफ्टी 50 वरती आपण जाऊया, मी या ठिकाणी आपला टाइम फ्रेम इथे चेंज करतो, जस्ट अ मिनिट। एक आपल्याला इथून जर आपण बघितलं हा एक मी काल जो ट्रेड घेतला त्याच्यावरती झोन प्लॉट केला होता त्याला मी डिलीट करून टाकलं। ठीक आहे, याला मी वीकली टाइम फ्रेम वरती घेऊन येतो। मग आपल्याला इथं निफ्टी 50चा चार्ट लागलेला दिसतोय, 1 वीकचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जी क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे ती 22,326 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। जवळजवळ आपण इथं बघू शकता मित्रांनो, जी आपली लास्ट वीकची जी क्लोजिंग होती तिथून आपण या ठिकाणी बरोबर 429 पॉईंट आपण या ठिकाणी अपसाइडला इथं मूव्ह केली, त्यानंतर आपल्याला जी फायनल क्लोजिंग आपण 250 पॉईंट अपसाइडला इथं केलेली। लास्ट वीक मध्ये आपल्याला मी क्लिअर कट सांगितलं होतं की हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉईंट आहे। ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नसताना तुम्ही डेली व्हिडिओ जर एखाद्या दिवस हुकला तरी चालतो, पण वीकली
अनालिसिस आपण जरूर बघत जा, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी होईल. आपल्याला 22,500चा मी या ठिकाणी क्लिअर कट या ठिकाणी रेजिस्टन्स पॉईंट दिला होता. आपण लास्ट वीकच्या व्हिडिओमध्ये इथं बघू शकता. जवळजवळ मी सांगितलं होतं आपल्याला की 22,000च्या वरती जोपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे तर अप्पर साईडला बायर स्ट्रॉंग आहे, तर आपल्याला अप्पर साईडला ट्रेड चांगले भेटते आणि त्याच प्रकारे आपल्याला ट्रेड इथं चांगले भेटलेले आहे मित्रांनो. ॲज इट इज आता या ठिकाणी आपल्याला एक चॅनल प्लॉट करणं खूप गरजेचं आहे. ते चॅनल आपण अशा प्रकारे आपण प्लॉट करूया. या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं. याला जर थोडं जर मी एक्सटेंड केलं तर एक्सटेंड हे अशा प्रकारे हे होऊ शकतं. याला पण आपण इथं कन्सिडर करू शकता. ॲज इट इज आपला जो आता रेजिस्टन्स पॉईंट आहे 22,500चा रेजिस्टन्स पॉईंट आहे. याला जर इझिली मार्केट मंगळवारच्या आतमध्ये जर वरच्या साईडला जर ब्रेक करते तर नेक्स्ट रेजिस्टन्स पॉईंट आपला 22,700 ते 23,000चा आपला इतर रेजिस्टन्स पॉईंट येईल, जे की मार्केट इथं इझिली अचीव्ह करू शकतो. याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जे लोक सेलिंग साठी इंटरेस्टेड आहे ना, सेलिंग साठी जोपर्यंत मार्केट इथं 22,000च्या खाली इथं जो त्याचा सपोर्ट पॉईंट आहे त्या सपोर्ट पॉईंटला इथं एक आपल्याला ब्रेकआउट दिसत नाही, क्लिअर कट ब्रेकआउट ऑन डेली बेसिस वरती, तर तोपर्यंत आपण इतर सेलिंग साईड साठी थोडा कमी विचार करू रादर दॅन बाईंग साठी. तर मित्रांनो याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला इथं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सगळा गेम त्याचाच आहे. आणि मागच्या 3-4 दिवसापासून मी माझे जे ट्रेड घेतोय डेलीचे ते मी आपल्यासोबत शेअर करतोय. काहीतरी एक आपल्याला जे शिकायला भेटावं काहीतरी नवीन त्याच्यामधून, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट कसं आपण फॉलो करतो ऑन रिअल टाइम मध्ये. तर मला काही प्रतिक्रिया द्या, तुम्हाला ते व्हिडिओ आवडते का? तुम्ही जर सांगितलं तर मी माझे डेली व्हिडिओ पण आपल्यासोबत शेअर करू शकतो जे मी ट्रेड केलेले ते, जेणेकरून आपल्याला काहीतरी याच्यामधून नवीन काही शिकायला भेटत. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल, काही विषय तुम्हाला समजत नसेल मार्केटमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तर आपण विचारू शकता. तर थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.